Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have done with our first 2 units lessons and poem. So for your midterm exam, that lessons and poems are going to come. Not all the lessons and poem, but we never know from which lesson or from which poem the stanza or the passage you will get for the question and answer in your midterm exam. So now from the today we will start the revision of first 2 units lessons and poem. तर स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे जसं की आपण पहिले 2 युनिट्स मधले लेसन्स अँड पोएम कंप्लीट केलेले आहेत. आता तुम्हाला एक्झाममध्ये पहिल्या 2 युनिट्स मधले लेसन्स अँड पोएम्स असणार आहेत. सगळेच नाही, परंतु आपण सांगू शकत नाही की कोणत्या पोएममधून आणि कोणत्या लेसनमधून तुम्हाला पॅसेज किंवा स्टांजा क्वेश्चन आन्सर लिहिण्यासाठी एक्झाममध्ये येईल. सो फॉर युअर मिड टर्म एक्झाम्स प्रिपरेशन, तुमच्या सहामाही परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी वी विल स्टार्ट रिव्हिजन फ्रॉम टुडे ऑफ युअर लेसन्स अँड पोएम. नाव टुडे वी विल स्टार्ट विथ 1.1 वॉक अ लिटिल स्लोअर. आता आपण ही पोएम ऑलरेडी पाहिलेली आहे, बरोबर की नाही. तर वॉक अ लिटिल स्लोअर, दिस पोएम इज वन चाइल्ड इज आस्किंग टू हिज डॅडी वॉक अ लिटिल स्लोअर. एक लहान मुलगा त्याच्या वडिलांना हळू चालण्यासाठी सांगत आहे. पण कशाच्या बाबतीत हळू चालण्यासाठी सांगत आहे, वी विल सी नाव. नाव बिफोर दॅट वी विल सी द वॉर्मिंग अप चिट चॅट पार्ट. ओके, नाव इन दॅट चिट चॅट पार्ट वन क्वेश्चन इज ओनली देअर बट इट डिवायडेड इंटू ABC. एकच प्रश्न 3 पार्टमध्ये ABC मध्ये डिवाइड केलेला आहे. तर काय करायचंय, डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप अँड देन कंप्लीट द सेंटेन्स. तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे. सो ए इज आय वुड लाईक टू टॉक टू, म्हणजे मला बोलायला आवडतं. कोणाविषयी काय ते लिहायचं आहे. माय मदर अबाउट स्विमिंग लेसन, मला माझ्या आईशी माझ्या स्विमिंग लेसनबद्दल बोलायला आवडतं. देन माय फादर अबाउट वॉट एव्हर यू विल लाईक टू टॉक विथ युअर फादर, तुमच्या वडिलांशी तुम्हाला काय बोलायला आवडतं. फॉर एक्झाम्पल अबाउट वेकेशन, अबाउट हॉलिडेज, अबाउट स्टडीज. तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांशी कशाबद्दल बोलायला आवडतं ते लिहायचे. ओके, माय फादर अबाउट स्टडीज और हॉलिडेज और वेकेशन. देन माय टीचर अबाउट होमवर्क, माय क्वेरीज, मला माझ्या टीचरसोबत काय माझ्या असणारे शंका किंवा माझा अभ्यास, माझा होमवर्क याच्याविषयी. देन माय बेस्ट फ्रेंड अबाउट, तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंड, आता प्रत्येकाला बेस्ट फ्रेंड हा नक्कीच असतो. मग तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडशी काय बोलायला आवडतं. यू लाईक टू शेअर द थिंग्स, बरोबर की नाही. तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबत तुमच्या गोष्टी शेअर करायला आवडतात. तुमचे थॉट्स असतील, तुमचे काही मुवमेंट्स असतील, तुमचे विचार किंवा तुमचे क्षण हे शेअर करायला तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबत आवडतात. सो माय बेस्ट फ्रेंड अबाउट टू शेअर एन्जॉयमेंट और टू शेअर मूवमेंट. ओके, माय ग्रँड पॅरेंट अबाउट ओल्ड एक्सपिरियन्सेस यू कॅन से, तुम्हाला तुमच्या ग्रँड पॅरेंटसोबत, आजी आजोबांसोबत काय बोलायला आवडतं. somebody like to listen story, somebody like to listen about old experience, बरोबर की नाही. देन माय नेबर, आता तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांशी कशाबद्दल बोलायला आवडतं, दॅट यू हॅव टू राईट. देन नेक्स्ट इज आय वुड लाईक टू लर्न टू, मला शिकायला आवडतं. कोणाकडून काय, आय वुड लाईक टू लर्न टू डॅश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. आता तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काय शिकायला आवडतं. तुम्हाला अर्थातच एखादी व्यक्ती जर एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असेल, इफ एनीबडी इज बेस्ट इन हिज वर्क, देन दॅट वर्क यू मस्ट हॅव टू लर्न अँड यू लाईक टू लर्न. तर ते वर्क, एखादी व्यक्ती जर एखाद्या XYZ कामामध्ये चांगली निपुण असेल, बेस्ट असेल, तर ते काम तुम्हाला शिकायला आवडतं आणि ते तुमची शिकण्याची इच्छा देखील असते, बरोबर की नाही. म्हणूनच इथं काय लिहायचं आहे, डॅश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काय शिकायला आवडतं. समबडीज बेस्ट फ्रेंड इज गुड इन स्विमिंग, समबडीज बेस्ट फ्रेंड गुड इन
होमवर्क स्किल, रायटिंग स्किल. एखाद्याची बेस्ट फ्रेंड होमवर्क कंप्लीट करण्यात खूप छान असते की ती होमवर्क कंप्लीट करत असते. मग तिथं तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काय शिकायला आवडतं. फॉर एक्झाम्पल आय विल गिव एसे रायटिंग फ्रॉम माय फ्रेंड. मला माझ्या मैत्रिणीकडून किंवा मित्राकडून निबंध लेखणी करायला आवडेल, शिकायला आवडेल. देन डॅश फ्रॉम माय ग्रँडमदरकडून किंवा ग्रँडफादरकडून अर्थातच तुम्हाला स्टोरीज आवडतात. मग यू कॅन राईट स्टोरीज. आय वुड लाईक टू लर्न टू स्टोरीज फ्रॉम माय ग्रँडमदर. देन आय वुड लाईक टू लर्न टू सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम माय टीचर. मला माझ्या टीचरकडून एक्झाम्पल्स सॉल्व करायला शिकायला आवडेल. किंवा तुम्हाला तुमच्या टीचरकडून काय आवडतं. काही टीचरकडून तुम्हाला जर समजा तुमच्या हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटसाठी काय आवडत असेल. आय वुड लाईक टू लर्न टू राईट इन गुड हँडरायटिंग फ्रॉम माय टीचर. मला माझ्या टीचरकडून चांगल्या हस्ताक्षरात कसं लिहायचं हे शिकायला आवडेल. सो यू हॅव टू राईट दॅट. देन आय हेजिटेट टू टॉक टू माय. हेजिटेट म्हणजे मला थोडंसं बोलायला मी घाबरतं किंवा माझे एक हिचकणं आपण त्याला म्हणतो. मग ते मी थोडा हेजिटेट होतो कोणाशी काय बोलताना तो. सो आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश अबाउट माय स्टडीज. आता तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल बोलायला कोणाशी तुम्ही जरासं घाबरता तर तुम्ही काही वेळेला आईशी अभ्यासाबद्दल बोलायला घाबरता, काही वेळेला वडिलांशी, काही वेळेला टीचर्सशी. मग ते लिहितं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वडिलांना घाबरत असाल तर आय हेजिटेट टू टॉक टू माय फादर अबाउट माय स्टडीज. माझ्या वडिलांशी अभ्यासाविषयी बोलायला मी घाबरतो. देन आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश अबाउट द वे ही ऑर शी टॉक्स टू माय फ्रेंड्स. आता काही वेळेला तुमचे नेबर्स असतील किंवा तुमची सिस्टर किंवा ब्रदर. आता ते जे तर का तुमच्या मित्रांशी. आता इथं फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे की तुमच्या अबाउट द वे ही ऑर शी टॉक टू माय फ्रेंड. मग तुमचा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण तुमच्या मित्रांशी किंवा मैत्रिणीशी ज्या प्रकारे बोलते ते चुकीचं आहे हे सांगण्यासाठी मी माझ्या मोठ्या बहिणीला किंवा भावाला घाबरतो. मग इथं कसं लिहाल तुम्ही. आय हेजिटेट टू टॉक टू माय ब्रदर अबाउट द वे ही टॉक्स टू माय फ्रेंड. मी माझ्या मोठ्या भावाला हे सांगायला घाबरतो की ज्या प्रकारे तो माझ्या मित्रांशी बोलतोय ते चुकीचं आहे, अर्थात हे सांगण्यासाठी घाबरतो. लाईक दॅट वे यू हॅव टू कम्प्लीट इट. देन वॉक अ लिटल स्लोअर. दिस पोयम इज अबाउट डॅडी अँड चाइल्ड. ही एक पोयम जी आहे ती एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची आहे. मुलगा त्याच्या वडिलांशी ज्या प्रकारे संभाषण करतोय ते या कवितेतून आहे. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. तर तो मुलगा फर्स्ट स्टॅन्झामध्ये काय म्हणतोय. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. पप्पा किंवा बाबा तुम्ही थोडं हळू चाला. सेड द लिटल चाइल्ड सो स्मॉल. मग असं कोण म्हणतंय तर त्याचा लहान मुलगा म्हणतोय. आय एम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप. आय एम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप म्हणजे मी तुमचे जे पायाचे निशाण आहेत, पायाच्या खुणा आहेत त्या खुणांनी मी तुम्हाला फॉलो करत आहे. मी तुमच्या पाठीमागे येत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मला त्या पायाच्या खुणा जर का दिसेनाशा झाल्या तर मी पडेन आणि मला पडायचं नाही. समटाइम युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. अचानक तुमच्या स्टेप्स ह्या खूप फास्ट होत आहेत. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. काही वेळेला तुमची पावले मला दिसत नाहीत. इट इज हार्ड टू सी. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. म्हणूनच पप्पा तुम्ही हळू चाला बिकॉज यू आर लीडिंग मी. म्हणजे तुम्ही मला लीड करत आहात. तुम्ही माझे लीडर आहात. मी तुम्हाला फॉलो करतोय म्हणजे तुम्ही माझे लीडर आहात. यू आर लीडिंग मी. म्हणूनच तुम्ही माझे लीडर आहात. म्हणूनच तुम्ही थोडं हळू चाला की जेणेकरून मी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करू शकेन. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. ज्यावेळी मी पूर्ण मोठा होईन. यू आर वॉट आय वॉन्ट टू बी.
तुम्हाला काय वाटतं मी कोण बनावं? देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. मग त्यावेळी मी ज्यावेळेस खूप मोठा होईन त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं मी कोण बनावं? आणि त्यावेळी आय विल ऑल्सो हॅव अ चाइल्ड, म्हणजे त्यावेळी माझ्याकडेही माझा छोटासा मुलगा असेल. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि त्या मुलाला मला जे काही बरोबर आहे त्यानेच लीड करायचं आहे. ते माझं नेतृत्व जे असणार आहे ते बरोबर गोष्टींसाठीच असायला हवं. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला त्यावेळी मलाही वाटलं पाहिजे त्यालाही वाटलं पाहिजे की मी बरोबरच होतो आणि बरोबरच आहे. म्हणूनच तुम्ही जर व्यवस्थित चांगल्या रस्त्याने गेलात तर तुम्हाला फॉलो करत मी येईन आणि मला माझा मुलगा फॉलो करेल, अशा प्रकारे तो मुलगा बोलतोय. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणूनच पप्पा तुम्ही थोडेसे हळू चाला की जेणेकरून मी तुम्हाला फॉलो करेन. म्हणजेच थोडक्यात काय की या कवितेमध्ये चाइल्ड इज फॉलोविंग, द समरी ऑफ द पोएम इज child is following to his daddy and he is asking to his daddy walk a little slower because I am following you and you are leading to me. So sometimes you are walking so fast, sometimes your footsteps are hard to see, so walk a little slower because whenever I will become a bigger or whenever I will become any person, that time my small kid also will follow me, and that time I want that I will show him the right path. So now I want to go with right path. त्या ज्यावेळी माझा मुलगा मला फॉलो करेल त्यावेळेस मला त्याला योग्य मार्गच दाखवायचा आहे. म्हणून आत्ता मला माझा योग्य मार्गाने गेलं पाहिजे, आणि जे की तुम्ही ज्या प्रकारे चाललेला आहात तुम्हालाच फॉलो करत मी चालेल. कदाचित जर तुमच्या फूटस्टेप मला दिसल्या नाहीत तर कदाचित मी दुसऱ्या रस्त्याने देखील जाऊ शकतो. म्हणूनच तुमचे पावलं मला दिसतील अशा प्रकारे तुम्ही चाला की आणि तुम्ही तुमचा जो रस्ता आहे चालण्याचा तो चांगलाच असू देत की जेणेकरून मी तुम्हाला फॉलो करेन. आणि जर का तुमच्या फूटस्टेप जर मला दिसल्या नाहीत तर कदाचित मी दुसऱ्या वाईट रस्त्यालाही जाऊ शकतो. म्हणूनच तुम्ही चांगल्या रस्त्याने चाला. यू आर लीडिंग मी, सो वॉक अ लिटिल स्लोवर. तुम्ही मला लीड करताय म्हणूनच थोडे हळू चाला की जेणेकरून आय विल बिकम अ बेस्ट पर्सन इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात मला चांगलं कोणतरी बनायचं आहे, म्हणून तुम्ही हळू चाला की जेणेकरून मी तुम्हाला फॉलो करेन. नाव इंग्लिश वर्कशॉप. पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट इन प्रॉपर ब्लँक. यू हॅव टू फिल इन द ब्लँक. तुम्हाला इथं ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत त्यानुसार फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश. फादर ऑल चाइल्ड या दोन्हीपैकी एक शब्द तिथं घालायचं आहे. जसे द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. मुलगा त्याच्या वडिलांना बोलतोय, बरोबर की नाही. या पोयममध्ये कुठेतरी वडील बोललेले आहेत का? नाही. तो मुलगाच त्याच्या वडिलांना सांगतोय. सेकंड, द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोविंग. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोविंग. Someday the dash will become a dash. Someday the child will become a father. So child is already saying that one day I will become a father of one child. So that time I want to show him a right path. So now I want to go with right path. तो मुलगा त्या म्हणतोय, बरोबर की नाही, की एके दिवशी मीही कोणाचा तरी वडील बनेन, तर त्यावेळी मला माझ्या मुलाला चांगलाच मार्ग दाखवायचा आहे. म्हणून मी स्वतः चांगल्या मार्गाने जर गेलो तरच माझा मुलगा चांगल्या मार्गाने जाईल. द डॅश डज नॉट विश टू फॉल while following its dash. The child does not wish to fall while following its father. Next is you have to write down the rhyming pair. The rhyming pairs तुम्हाला माहिती आहेत, यमक जुळणारे शब्द, बरोबर. So small fall, see me, be me, then true you. हे rhyming pairs लिहायचे. Then
the meaning of the word in the following pair show that they are related. आता खाली काही शब्द जे आहेत क्वेश्चन नंबर 3 मध्ये ते दोन शब्द एकमेकांशी रिलेटेड म्हणजे एकमेकांचा त्याचा काहीतरी संबंध आहे. जशा प्रकारे डॅडी चाइल्ड, आता वडिलांचा आणि त्याच्या मुलांचा संबंध असतो, ते एकमेकांशी रिलेटेड असतात, बरोबर. नेक्स्ट इज फॉलो लीड. फॉलो म्हणजे पाठीमागून चालले, लीड म्हणजे नेतृत्व करणे, बरोबर. मग हे फॉलो लीड हे एकमेकांशी निगडीत शब्द आहेत. त्याच प्रकारे तुम्हाला काही खाली शब्द लिहायचे जे की एकमेकांशी निगडीत असतील. जसे की टीचर. टीचर इज रिलेटेड टू द स्टुडंट. येस, टीचर स्टुडंट. देन डॉक्टर. डॉक्टर इज रिलेटेड टू द पेशंट. देन गिव. गिव is related to take. Okay, now like that way you have to find the word which are related to each other. अशा प्रकारे तुम्हाला अजून 5 शब्द शोधून काढायचे जे की एकमेकांशी रिलेटेड असतील. Then the child in the poem requests his father to walk slower. Here the poet implies that the child wants to understand his father's action better. आता मुलगा या कवितेमध्ये त्याच्या वडिलांना का हळू चालायला सांगतोय? का तर वडील जे काही ॲक्शन करत म्हणजे जे काही कृती करत पुढे चालतायत ती प्रत्येक कृती त्या मुलाला पाहायची आहे. सो वॉट एव्हर द डॅडी डुईंग ॲक्शन्स दॅट चाइल्ड वॉन्ट्स टू सी. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे. आणि त्या मुलाला त्याच्या वडिलांचं अनुकरण करायचं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू ॲक्ट सेम लाईक डॅडी. म्हणजे त्या मुलाला त्या वडिलांचं अनुकरण करायचं आहे म्हणून तो त्यांना हळू चालायला सांगतोय. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड नीड. व्हॉट इज इम्प्लाइड टू द फॉलोविंग लाईन्स. आता खाली लाईन दिलेले आहेत त्यासाठी आपण काय म्हणू शकतो? समटाइम युअर स्टेप्स आर फास्ट. Sometimes your steps are hard to see. I would want to lead just right and know that I was true. आता इथं ज्याला खाली लाईन दिलेल्या आहेत त्या लाईनमधून काय करायचं आहे तर the child would like to act the same way but wants the father to be more understanding towards the child need. What is implied in the following line. खाली दिलेल्या लाईन मधून काय सांगायचे ते तुम्हाला लिहायचे. समटाइम युअर स्टेप्स आर फास्ट. याच्यातून काय सांगायचे ते तुम्ही लिहायचं. समटाइम युअर स्टेप्स आर फास्ट. समटाइम युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. काही वेळेला तुमची पावलं खूप जलद चालतायत. समटाइम युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. तुमची पावलांची पाऊलखुणा मला कधीतरी दिसेनाशा होत आहेत. आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला जे काही योग्य असेल त्यालाच तेच तुम्ही लीड केलं पाहिजे. जे काही योग्य असेल तेच तुम्ही लीड करा. मी पण तुम्हाला जे योग्य असेल तेच फॉलो करायचे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला कळलं पाहिजे की मी त्यावेळी बरोबरच होतो. देन युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. आता तुम्ही तुमची कल्पना यूज करून 3 सेंटेन्सेस शोधायचे जे की कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे कंटिन्युअस टेन्समधल्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधल्या सेंटेन्सेस ॲक्शन क्रिया तुम्हाला इथं लिहायचे. यू आर लीडिंग मी अशा प्रकारे. मग तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे आपल्याला ग्रामरमध्ये झालेलं आहे त्याच्यानुसार तिथे सेंटेन्सेस ॲक्शनचे सेंटेन्सेस लिहायचे. ओके. देन नेक्स्ट युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्स दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. आता खाली तुम्हाला फ्युचर ॲक्शन भविष्यातल्या क्रिया भविष्यातल्या घटना तिथं तुम्हाला लिहायचे आहेत. हू विल वॉन्ट टू फॉलो मी. हू विल वॉन्ट टू फॉलो मी भविष्यातली घटना आहे की नाही तशा प्रकारे तुम्हाला तिथं सेंटेन्स लिहायचे. वेन आय ॲम ऑल ग्रोन अप. ज्यावेळी मी पूर्ण मोठा होईन तेव्हा. म्हणजे तुम्हाला भविष्यातल्या पुढच्या भविष्यातल्या घटना इथं तुमच्या
शब्दामध्ये किंवा तुमच्या शब्दामध्ये असं नाही, पण तुमच्या इझी लँग्वेजमध्ये पण इंग्लिशमध्ये इथं लिहायचे आहेत. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉइंट. हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम्स, नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे की हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम्स अँड नॉलेज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. आता पिढी असते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा प्रकारे आयडियाज, कशा प्रकारे कल्पना पास होतात किंवा कस्टम्स किंवा नॉलेज, रूढी, परंपरा, ज्ञान, आयडियाज हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा प्रकारे ट्रान्सफर होतात, कशा प्रकारे जातात हे डिस्कस करून तुमचे पॉइंट लिहायचे. नाव हियर वी हॅव डन. नाव in today's lecture we have seen the summary of walk a little slower. One more time I will repeat the summary. Walk a little slower. This poem is about one child and his father. The child is asking to his father, walk a little slower, because the child wants to follow his daddy. And he is asking him to walk a little slower because he wants to follow the right step. Whatever his father walking the path, that path should right. Sometimes if the child cannot see the footstep of his daddy, then he is worried that if I cannot see your steps, then I should walk with another road. So walk a little slower because I want to follow you. I want to follow the right path, because one day I will become a father and I want to teach my child whatever the right is there, whatever the correct is there. So walk a little slower. And I want to know that when I will become a big person, that time I want to know that I was true. ज्यावेळी मी मोठा होईन त्यावेळेस मला वाटलं पाहिजे की मी बरोबरच होतो. नाव हियर वी हॅव डन. ऑथर ऑफ द पोएम इज अननोन. म्हणजे ही पोएमचा या पोएमचे जे पोएट आहेत ते इथं दिलेले नाहीत. दॅट अननोन. अननोन म्हणजे माहिती नाही. नाव टुमॉरो वी विल सी 1.2 revision. Thank you.